ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन डॉक्टर प्रदीप उत्पल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसेच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। जन्मजात कर्णबधिर असलेल्या मुलांची तपासणी करून केलेल्या इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी निधीची कमतरता भासू नये याकरिता सर्वतोपरी सहकार्य केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली आहे। या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम यांसह लोकप्रतिनिधी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती, कर्णबधिर शस्त्रक्रिया झालेली मुले व त्यांचे पालक उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कॉक्लिअर इम्प्लांटमुळे नवजीवन मिळालेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन केले आहे। मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हेच या कार्याचं सर्वात मोठं यश असल्याचं त्यांनी सांगितले। ऑपरेशनसाठी कसलीही निधीची पैशांची कमतरता भासू देणार नाही। ज्या मुलांना उपचाराची गरज आहे त्यांची यादी तयार करा। निधी, सुविधा किंवा इतर कोणतीही आवश्यकता असेल तर शासन आणि ठाणे महानगरपालिका तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असंही त्यांनी नमूद केलंय। तसेच कर्णबधिर मुलांवरती लहान वयात उपचार झाल्यास 100% परिणामकारक लाभ मिळू शकतो। त्यामुळे अशा मुलांचा वेळेत शोध घेऊन उपचाराची व्याप्ती वाढवणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। 15 ऑगस्टच्या मनापासून शुभेच्छा। स्वातंत्र्य दिन चिरायू हो अशा शुभेच्छा। खरं म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय आगळा वेगळा डॉक्टर उत्पल यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सौ डॉक्टर मिसेस उत्पल, उमा उत्पल यांचंही स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज खूप कार्यक्रम होते मुंबईमध्ये, परंतु त्याच्यातले काही कार्यक्रम मी अटेंड न करता, काही कार्यक्रम मी त्या फक्त तिथे जाऊन बाबा शुभेच्छा देतो आणि मला ठाण्याला जायचंय। ठाण्याला काय आठवले साहेब म्हणाले, आठवले साहेबांचा 10 वर्ष पूर्ण झाले मंत्रिपदाला, त्यांचा कार्यक्रम होता, सत्कार होता। मी म्हणालो ठाण्याला कॉक्लिअर इम्प्लांट ज्या मुलांची झाली आहे आणि ती मुलं ऐकतायत, बोलतायत, त्यांच्या कार्यक्रमात मला जायचं आहे, तर मी सगळे कार्यक्रम रद्द केले, आठवले साहेबांचा कार्यक्रम अटेंड केला नाही का। हा एक इमोशनल कार्यक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने मी पाहिलं, डॉक्टरांशी देखील मी बोलत होतो की ही मुलं जी आहेत, ही मुलं 500 मुलांचं ऑपरेशन केलं। ही मुलं बोलू शकत नव्हती, ऐकू शकत नव्हती, त्यांचं सामान्य मुलांसारखं जीवन नव्हतं आणि डॉक्टरांनी यामध्ये पुढाकार घेतला। ते म्हणाले तुम्ही पहिलं ऑपरेशन केलं काय, त्यामुळे एका यशस्वी पुरुषाच्या मागे डॉक्टर सौ आपल्या उत्पल तुमच्या पाठीशी आहे। आणि एक मी ते पाहत होतो आणि मुलं जे काही मगाशी हा कार्यक्रम इथं करत होते, तरी कार्यक्रम करताना असं वाटतच नव्हतं की यांना ऐकायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं। एवढी सामान्य मुलांसारखी ही मुलं आज डॉक्टर सौ उमा उत्पल आणि डॉक्टर उत्पल यांच्यामुळेच ही 500 मुलं आज ऐकतायत, बोलतायत, सर्वसामान्य मुलांसारखं सगळं। आज इथे कार्यक्रम पण त्यांनी केला, IIT मध्ये गेले, आणखी कुठे एक इस्रो मध्ये एक मुलगी सिलेक्ट झाली आहे। आणि खरं म्हणजे मी तर एक छोटासा एक निमित्त ठरलो, कारण शेवटी या कॉक्लिअर इम्प्लांटसाठी फार 6-6.5 लाख रुपये खर्च होतो आणि तो सगळ्यांना शक्य होत नाही। त्याचबरोबर जी लहान मुलं असतात, जन्मतः त्यांच्या हृदयामध्ये छिद्र असतात, ती देखील सर्जरी महागडी आहे
ती आपण किती केले ऑपरेशन? आतापर्यंत 9000 पेक्षा अधिक झाले. आतापर्यंत ती हृदयातल्या छिद्राचं ऑपरेशन सर्जरी करणं ती देखील लाखो रुपये लागतात त्याला, आणि जवळपास 9000 मुलांची शस्त्रक्रिया आपण जिथे केली.